नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 चा पीक विमा येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 हंगामातील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारने केंद्राजवळ पाठवली। शेतकरी मित्रांनो, आता सध्या केंद्राच्या पोर्टलवर ही माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून मार्च महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 1 ते 2 दिवसात मार्च महिना म्हणजे याच महिन्यात आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मात्र कापूस आणि तूर पिकांचा विमा हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारने यंदा खरीप आणि रब्बी हंगामात सुधारित पीक विमा योजना राबवली। सुधारित योजनेत पेरणीस होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान हे विमा भरपाईचे ट्रिगर काढून काढले। शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात पिकांच्या अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळायलाच हवा। शेतकरी मित्रांनो, पण यंदा पंचनामे न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आधारे हे शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। त्यामुळे विमा भरपाई गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता विमा भरपाईसाठी 2400 कोटींचा हप्ता मंजूर झालेला आहे। आता विमा योजनेत बदल झाल्याने यंदा कंपन्यांना विम्याचा हप्ता गेल्या वर्षापेक्षा कमी मिळाला। यंदा खरीप विम्यापोटी कंपन्यांना 2400 कोटी रुपयांचा हा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,500 रुपये हे पीक विमा काय सरसकट मिळणार आहे का? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरसकट 17,500 रुपये पीक विमा द्यायचा निश्चित केला। परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना सरसकट 17,500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवर मोठे नुकसान झाले असले तरी यंदा वैयक्तिक पंचनामे झाले नाहीत। मंडळ पातळीवरील पीक कापणी प्रयोग होऊन मंडळ पातळीवर नुकसानीची पातळी ठरणार आहे, त्यानुसार शेतकऱ्यांना विमा हा मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे खरोखर 100% किंवा 90% नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना 17,500 एवढी रक्कम मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।